देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ गेल्या 24 तासात 797 नव्या रुग्णांची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोरोनाचा नवीन जेन 1 व्हेरियंट तब्बल 41 देशांमध्ये पसरला. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रकरणं. सदा सतर्क रहा असं आवाहन. दारू प्यायची असल्यास परवाना घ्यावा लागणार. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आदेश. जवळपास लाखोंच्या वर नागरिकांनी काढले परवाने. शेगावमधील संत गजानन महाराज समाधीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार. श्रींच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्णय. सप्तशृंग गडावरील भगवती मंदिर नववर्षानिमित्त दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय. भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता. नववर्ष स्वागतासाठी बेस्टकडून अतिरिक्त गाड्या. मुंबई उपनगरात जादा बसेसची व्यवस्था. विविध मार्गावर सोडणार 25 बस गाड्या. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ. 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडमध्ये 7 जानेवारीला ओबीसी मेळावा. मेळाव्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात. छगन भुजबळांसह विजय वडेट्टीवार ही राहणार उपस्थित. दारूबंदीसाठी महिला आक्रमक. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पोलीस स्टेशनवर दिली धडक. अवैध दारूची दुकानं बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये सिग्नल यंत्रणा 6 महिन्यांपासून बंद. शहरातील वाहतुकीचा बोजवारा. बससाठी गोंदिया पोलीस सदा सतर्क. 2 दिवसांपासूनच पोलिसांची गस्त. अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून करावा लागतोय विद्यार्थ्यांना प्रवास. नवीन वर्षात मुंबई महापालिकेकडून करवाढीची तयारी. सुमारे 10 ते 15% ही करवाढीचा बोजा. पुणेकरांकडे लाखो रुपयांची थकबाकी. 39 हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी अजूनही भरली नाही पाणीपट्टी. भंडारा जिल्ह्यात दुचाकी स्वारावर वाघाचा हल्ला. दुचाकीवरील 2 जण थोडक्यात बचावले. चिपळूणमध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 90 हजाराच्या कर्जासाठी 4 लाख केले वसूल. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर नेण्यासाठी सुरू असलेलं काम अंतिम टप्प्यात. मार्चपासून रेल्वेने 12 तासात दिल्ली गाठणं शक्य. तामिळनाडूत हत्तीच्या कळपाचा ड्रोनद्वारे शोध. हरवलेल्या पिल्लाची आईसोबत घडवून दिली भेट.